आज आपण आपल्या शेतात आलेलो आहे। तुम्हाला दाखवतो पाठीमागं पूर्ण ना कारल्याची शेती लावलेली आहे आजीने। हे बघा, ही पूर्ण कारल्याची शेती आहे। आलेत बारीक 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 कारले आलेले आहेत आपल्याला, म्हणजे काढली पण आहेत आम्ही। हे छोटे 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 आले होते ते, आणि बाजूने अशी बांधानी असे भोपळा वगैरे सगळं लावलेलं आहे। हे अशी फुलं वगैरे आलेत, हे बघा छोटे छोटे भोपळे आलेत मस्त असे। आणि शेंगा पण लावले, तुम्हाला शेंगा दाखवतो। ह्या मस्त शिजवून खायच्या असतात, हे बघा एकदम भारी भारी। असं गावाला अशी आजी काही ना काही करतच असते। हे बघा असल्या टपुरे शेंगा झालेल्या आहेत। अशा मस्त शेंगा वगैरे घरी असं शिजवायच्या चुलीवर आणि खायच्या। हा किती मोठा भोपळा झालेला आहे बघा, हा बघा असे मस्त मस्त भाजी लावलेली आहे। इकडं हे बघा नुसते शेंगाच। हे बघा इकडे कलिंगड वगैरे पण लावलेलं आहे, जास्त काही कलिंगड आलं नाही। हे पूर्ण कारल्याची शेती आहे बघा। इकडे शेंगाच भरपूर झालेत। आज मजा आहे घरी जाऊन शेंगा अशा भाजून खायच्या, शिजवायच्या चुलीवर। हे बघा टपुरे टपुरे मस्तपैकी। त्यानं भोपळा बाग केवढा मोठा, भरपूर भोपळा आहे। असं आमच्या शेतात असं केलेलं आहे आजीने।